गुड इव्हनिंग. बघा, आज आपण स्वाध्याय 25.2 पाहतोय. पहिला प्रश्न आहे, तिकिटाची किंमत 20% न वाढल्यामुळे खप 10% ने कमी झाला तर उत्पन्नात वाढ अथवा घट किती झाली? आता पहा, या ठिकाणी तिकिटाची किंमत तिथे मी लिहितो पहा, तिकिटाची किंमत आणि त्याच्या पुढं खप लिहितो पहा, तिकिटाची किंमत आणि गुणिले खप. आता ह्या दोघांचा गुणाकार जो आहे तो उत्पन्न इतका येणार आहे. सूत्र बघा, अतिशय महत्वाचं आहे. तिकिटाची किंमत गुणिले खप बरोबर उत्पन्न. आता आपण तिकिटाची किंमत मी 100 मांडली आणि अशा 100 तिकिटांचा खप झाला तर दिवसभरात एकूण किती उत्पन्न मिळालं रे? 100 गुणिले 100 करा, एकावर 4 शून्य, 4 शून्य म्हटल्यावर किती? 10,000. हा, आता हे आपण फिक्स मानायचं अगोदर. आता बघा, तिकिटाची किंमत 20% न वाढली म्हणजे 100 मध्ये 20 न वाढ झाली, म्हणजे मूळ तिकिटाची किंमत जर 100 असेल तर नवीन तिकिटाची किंमत किती येणार? 100 अधिक 20 120. मात्र तिकिटाची किंमत वाढवल्यामुळे 10% न किंमत कमी झाली, खप कमी झाला. मग अगोदर 90 खप होता, आता 10 न कमी म्हटल्यावर 90तून 10 वजा केल्यावर किती येणार खप? 90. आता गुणाकार करा, 2 0 अगोदर मांडतो, 12 108 म्हणजे 10,800 हे झालं नवीन उत्पन्न. मग उत्पन्नात वाढ झाली का घट सांगा? मूळचं उत्पन्न 10,000 होतं, नवीन उत्पन्न 10,800 म्हणजे वाढ झाली. 8% वाढ. हा, मग वाढ किती झाली बघा? 8%. 8%. नवीन उत्पन्नातून मूळचं उत्पन्न वजा करूया, म्हणजे 10,800 मधून 10,000 वजा केलं किती येणार? वाढ 800. वाढ किती आली? 800 रुपयानं काय झाली? वाढ झाली. आता आपल्याला विचारलंय शेकडा वाढ. आता मी तरी तो शेकडा वाढ कोण सांगतो? शेकडा वाढ काढण्याचं का तुम्हाला? शेकडा वाढ बरोबर सांगा, वाढ हे मूळ उत्पन्न गुणिले 100. ज्यांना सूत्र माहित नाही त्यांनी घेत जावा, वाढ भागिले मूळ उत्पन्न आणि गुणिले 100. मग वाढ कितीला झाली? 800 रुपयानं वाढ झाली. आणि मूळ उत्पन्न किती होतं? मूळ उत्पन्न 10,000. 10,000 आणि गुणिले 100. आता बघा, खालचं 4 शून्य ह्या वरच्या 4 शून्याला कॅन्सल झालं, 8 राहते, म्हणजे 8% न वाढ झाली. घट नाही झाली, वाढ झाली. शेकडा वाढ किती? 8% वाढ. 8% वाढ म्हणजे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, दुसरं उदाहरण पहा. एका संख्येचा 20% हा दुसऱ्या संख्येचा 25% समान आहे, तर हे विधान पुढीलपैकी कोणत्या पर्यायामध्ये आहे? आता इथं त्या दोन संख्या x आणि y मानायच्या. समजा पहिली संख्या आपण y मानली आणि दुसरी संख्या x मानली. सांगा कसं समीकरण होईल? पहिल्या संख्येचा 20% म्हणजे y चा 20%, y चा 20% चा म्हणजे गुणिले, आणि 20% कसं लिहायचं आपण? 20/100 असं लिहायचं. हा कोणा समान आहे? दुसऱ्या संख्येचा 25%. दुसरी संख्या समजा आपण x मानली, त्याचा 25% म्हणजे 25% म्हणजे कसं लिहायचं? 25/100.
आधी तर बघा 20 एके 20 आणि 20 पाचा 100. आता तर 25 एके 25 आणि 25 चोक 100. म्हणजे उजवीकडं डावीकडे राहिलं 5y आणि उजवीकडे राहिलं 4x. नाही, एकच मिनिट. 5 छेदामध्ये नाही तर हो. थोडक्यात कसं हा तिकडचं 4 इकडे आल्यावर वर आलं 4y झालं आणि इकडचं 5 इकडे गेल्यावर 5x. म्हणजे 5x बरोबर 4y. किंवा आपण असं करूया बरं का, त्यांनी काय केलंय ह्याला x मांडलंय पहिल्या संख्येला आणि दुसऱ्या संख्येला y मांडलं. मग कसं होईल सांगा, x चा 20% म्हणजे x गुणिले काय येणार 20/100. हा कोणा समान आहे, दुसऱ्या संख्येचा 25% म्हणजे y चा 25%. म्हणजे y गुणिले 25/100. आता इथं सिम्प्लिफाय करा. 20 एके 20 20 पाचा आता इथं 25 एके 25 25 चोक 100. 25 आता उजवीकडे छेदात जे 4 आहे ते डावीकडे औषध येणार म्हणजे 4x होणार आणि डावीकडे छेदात जे 5 आहे ते उजवीकडे गेल्या औषध जाणार म्हणजे 5y. म्हणजे 4x वजा 4x बरोबर 5y आहे का कुठल्या पर्यायात? पर्याय क्रमांक 3 सर. 3 बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न, एका गावात मराठी जाणणारे 82%, हिंदी जाणणारे 76% लोक असून दोन्ही भाषा जाणणारे 2244 लोक आहेत. तर जर त्या गावात दोन्ही भाषा न जाणणारे 8% लोक असतील तर त्या गावची लोकसंख्या किती, असा प्रश्न आहे बघा. आता बघा आपण असं करूया, लोकसंख्या 100% मानूया आपण. लोकसंख्या काय मानली आपण, समजा त्या गावची लोकसंख्या 100% आहे. आता मराठी जाणणारे 82% आणि हिंदी जाणणारे 76% लोक असून दोन्ही भाषा जाणणारे 2244 लोक आहेत. आता एकूण लोकसंख्या 100% मानली. आता किमान एक भाषा जाणणारे लोक किती रे, किमान एक भाषा जाणणारे लोक. आता हे वाक्य बघा, दोन्ही भाषा न जाणणारे 8%. मग किमान एक भाषा जाणणारे 100 मधून 8% वजा करा म्हणजे किती येणार 92. हा 92% किमान एक भाषा जाणणारे आले. आता बघा मराठी जाणणारे किती आहेत 82%. 82% सर. हिंदी भाषा जाणणारे किती आहेत 76%. 76. बरोबर का. आणि ह्या दोघांमधून दोन्ही भाषा जाणणारे किती आहेत रे, दोन्ही भाषा जाणणारे 2044. हा आपण ते x% मानूया. दोन्ही भाषा जाणणारे किती मानूया x% मानूया. आणि असं दोन्ही भाषा किमान एक भाषा जाणणारे 92%. आता हे समीकरण तयार केलं, वजा x डावीकडून उजवीकडे गेल्यावर अधिक झालं. आता 82 आणि 76 ची बेरीज बघा, 7 2 8 आणि 7 आणि 8 15 158. आणि 92 डावीकडे आल्यानंतर वजा होणार. मग किती वजा बाकी आली 66. म्हणजे किमान एक भाषा जाणणारे 66% आलं. मग इथं काय लिहायचं, एकूण लोकसंख्येचे 66%, किमान एक भाषा जाणणारे एकूण लोकसंख्येचे 66% आणि किमान एक भाषा जाणणारे 66% आणि बरोबर 2244. बरोबर 2244. आता 2244 च्या बाजूला मी 100 नेलं तर अंशात जाणार आणि 66 छेदात येणार. आता इथे सिम्प्लिफाय करूया. 22 त्रिक 66, 22 एके 22 0 आणि 22 दुनी
44. 3 एके 3, 3 त्रिक 9, 3 चौक 12. 34 गुणिले 100 किती येणार? 34 वर 2 शून्य 34. अशा पद्धतीने त्या गावची लोकसंख्या किती असेल? 3400. पर्याय क्रमांक किती? 3400. 4 पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. आदर्श माध्यमिक विद्यालयाची मंगळवारची उपस्थिती 92% होती. अनुपस्थित विद्यार्थ्यांची संख्या 45 असेल तर उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या किती? आता बघा, उपस्थिती 92%, मग अनुपस्थिती किती रे? 100 मधून 92 वजा करा. प्रेझेंट इन ऍबसेंटी. ऍबसेंटीला आपण ए म्हणू. 7.5 7.5. 7.5% काय आली? ऍबसेंटी आली, अनुपस्थिती आली आहे की नाही. आता आपण असं करूया, एकूण विद्यार्थी संख्या एक्स मानूया. एकूण विद्यार्थी संख्या काय मानूया? एक्स. मग एक्स 7.5%, एक्स चे 7.5% किती येणार सांगा? म्हणजे एकूण विद्यार्थ्याचं अनुपस्थितीची टक्केवारी किती आहे? अनुपस्थित विद्यार्थ्यांची संख्या 45. म्हणजे उजवी बाजू 45. आता हे सोडवून x ची किंमत काढूया आपण. 45 गुणिले 100 आणि भागिले किती? 7 छेदात जाणार. आता ते सिम्प्लिफाय कसं करता येईल सांगा? 45 ला 10 न गुणूया आणि छेदातल्या 7.5 ला 10 न गुणल्यावर 75 होईल आणि गुणिले 100. आता 25 त्रिक 75, 25 चौक 100, पुन्हा 4 एके 4, सॉरी 3 एके 3, 3 5 15 आणि 0 ला 0. 150 गुणिले 4 किती आलं रे? 600. 600. विद्यार्थी संख्या आली बरं का? 600 काय आली? विद्यार्थी संख्या आली. आता काढायचं आहे आपल्याला उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या. मग 600चा किती टक्के करावं लागेल सांगा? एकूण विद्यार्थ्यांची उपस्थितीचं प्रमाण किती टक्के आहे? मग अशी दिलं सुरुवातीच्या 92%. म्हणजे एकूण विद्यार्थ्यांच्या 92% करूया. आता ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेलं, करा गुणाकार. 6 35 3, 6 2 12 आणि 3 15, चला 1, 6 9 54 55. 555 एक अंक आहे म्हणजे 555.0 म्हणजे किती आलं? 555. पर्याय क्रमांक 2. बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5. मागील वर्षी एका शाळेत 500 विद्यार्थी होते, त्यात 320 बॉयज आणि 180 गर्ल्स होत्या. त्या वर्षी विद्यार्थी संख्या कायम असून, या वर्षी विद्यार्थी संख्या कायम असून 280 बॉयज आणि 220 गर्ल्स आहेत. तर मुलगे व मुली यांच्या संख्येत एकूण विद्यार्थी संख्येच्या शेकडा वाढ किंवा घट किती होईल? आता मला सांगा, बॉयज 320 आणि गर्ल्स 180, करा बेरीज. बेरीज करा ना. 320 आणि 180 500. आता 500 मध्ये बॉयज किती? 320. गर्ल्स किती? मुली किती? 180. आता या वर्षी विद्यार्थी संख्या तेवढीच आहे बघा. 280 आणि 220 ची बेरीज सुद्धा किती ती? 500 ची ती. फक्त बॉयज आणि गर्लच्या संख्येमध्ये तफावत आढळते. गर्ल बॉयज किती आहेत? मुलगे किती आहेत? 280. आणि मुली किती आहेत? 220. बरोबर आहे. आता मुलगे आणि मुली यांच्या संख्येत शेकडा किती वाढ अथवा घट झाली? पण ही वाढ आणि घट ही एकूण विद्यार्थी संख्येच्या प्रमाणामध्ये काढायची आहे.
आणि एकूण विद्यार्थी संख्या आपली किती आहे? 500 आहे. हा, अगोदर आपण बॉयच्या संख्येत झालेली वाढ किंवा घट काढूया. अगोदर बॉयज 320 होतं आणि पुन्हा बॉयज किती झालं? 280. म्हणजे संख्या वाढली का घटली सांगा? कमी झाली. कमी झाली. कितीनं कमी झाली? 40 झाली. मुलांच्या संख्येत मुलग्यांच्या संख्येत घट झाली की नाही? आता गर्लचं सांगा. अगोदरच्या वर्षी किती मुली होत्या? 180. 180 मुली होत्या आणि या वर्षी किती आहेत? 220. मग किती वजाबाकी येते? 40. 40 न संख्या काय झाली रे? 220. वाढली. म्हणजे 40 न वाढ झाली. काय झाली? 40 न वाढ झाली. म्हणजे मुलग्यांच्या संख्येत घट झाली आणि मुलींच्या संख्येत काय झाली? वाढ झाली. आता शेकडा वाढ काढूया. आपण बॉयची शेकडा वाढ काढूया. नाही, घट, शेकडा घट. शेकडा घट बरोबर काय सूत्र मग? घट छेद एकूण विद्यार्थी संख्या गुणिले 100. मग घट किती झालेली आहे? 40. आणि एकूण विद्यार्थी संख्या किती आहे? 500. आणि गुणिले 100. आता ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेलं. 40 ला 5 न भागा, 5 8 40. म्हणजे 8% घट. गर्लज मध्ये वाढ झाली का घट? वाढ आहे. म्हणजे तर शेकडा वाढा सूत्र वापरलं पाहिजे. शेकडा वाढ बरोबर वाढ छेद एकूण विद्यार्थी संख्या गुणिले 100. मग वाढ कितीनं झाली? 40 न. एकूण संख्या किती आपण घ्यायची? 500. आणि गुणिले 100. 100. आता या 2 शून्याला 40 भागिले 8. मुलग्यांच्या संख्येत घट आणि मुलींच्या संख्येमध्ये 8% काय झालेले आहे? वाढ झालेली आहे. मुलगी 8% आणि मुली 8% वाढ. आवाज येत नाही. प्रश्न 6वा. तांबे व जस्त यांच्या संमिश्राने 5 किलोग्रॅम वजनाच्या धातूचा एक गोळा तयार केला. जर त्या गोळ्यामध्ये 35.5% जस्त असेल तर त्यामध्ये किती ग्रॅम तांबे असेल? आता या ठिकाणी 5 किलोग्रॅमचं आपण ग्रॅम मध्ये रूपांतरण करूया. 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. मग 5 किलोग्रॅम म्हणजे काय होणार? तर 5 ला 1000 ने गुणलं 5000 ग्रॅम होणार. किती होणार? 5000 ग्रॅम. आता तेवढ्या वजनाच्या धातूच्या गोळ्यामध्ये 35.5% जस्त आहे. तर किती ग्रॅम तांबे असेल असं विचारलंय. आता 100 मधून 35.5 वजा जर आपण केलं बघा, मी तर बाजूला करतो. जर 35.5% जस्त असेल, झिंक असेल, तर कॉपर तांबे किती? 100तून जर 35.5 वजा केलं तर 64.5 येते वजाबाकी. मग एकूण 5000 ग्रॅम वजनाचा धातूचा गोळा आहे. मग त्या 5000 मध्ये किती ग्रॅम तांबे? म्हणजे त्याचं 64.5% करायचं. 64.5% म्हणजे 64.5 भागिले 100. आता या 2 शून्याला हे 2 शून्य कॅन्सल केलं. 50 गुणिले 64.5. 50 आपण 5 गुणिले 10 पुढे करूया आणि 10 ला जर 64.5 न गुणलं तर 1 दशांश न पुढे म्हणजे 645 होणार.
आता इथं गुणाकार करू. 5 5 25 हातचाला 2, 5 21 2 22 हातचाला 2, 5 37 2 32. म्हणजे 3225 ग्रॅम हे तांबे असेल. मग बघा 3225 पर्याय क्रमांक 1 आहे. पर्याय क्रमांक 1 आहे. अजयला बलबीरपेक्षा 25% कमी गुण मिळाले तर बलबीरला अजयपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले? आता मी वर अजयचं नाव लिहितो पहा आणि छेदामध्ये बलबीरचं नाव लिहितो. बलबीर. आता पहिलं वाक्य आहे अजयला बलबीरपेक्षा 25% गुण कमी मिळालं. मग बलबीरचं जर मी गुण 100 धरलं तर अजयचं गुण किती येणार? बलबीरपेक्षा 25% कमी. मग 100तून 25 वजा केल्यानंतर 75 येणार वजाबाकी. आता दुसरं वाक्य बलबीरला अजयपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले? याचा अर्थ अजयचं जर गुण मी 100 धरलं तर बलबीरचं गुण आपण x मानूया. आता तिरकस गुणाकार करूया. 75 गुणिले x आणि 100 गुणिले 100 10,000. मग x बरोबर 10,000. आता हे 75 इकडे गेल्यावर भागिले झालं. 25 त्रिक 75, 25 चोक 100 आणि हे 2 शून्य हायस म्हणजे 400 भागिले 3 आलं. आता तर सिम्प्लिफाय करूया. 3 एके 3, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. मग 399 आलं. एक उरलं ते अंशामध्ये लिहितो 3 म्हणजे 133.1/3 x ची किंमत आली. आता ही झाली बलबीरचं गुण. मग बलबीरच्या गुणामधून अजयचं गुण मायनस करतो म्हणजे किती टक्के गुण जास्त मिळाले मिळेल. मग 133.1/3 मधून अजयचं 100 गुण वजा केलं तर वजाबाकी बघा 133 मधून 100 वजा केल्यावर 33 आणि पुढे पूर्णांक 1/3. 33.1/3 म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8. वस्तूच्या किमतीत 10% वाढ झाली त्यामुळे 10% खप कमी झाला तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती झाला? ह्या टाईपचं उदाहरण आपण मागाशी पाहिलेलं होतं. आता सुरुवातीला वस्तूची किंमत लिहायची. सुरुवातीला काय लिहायची? वस्तूची किंमत. पुढे लिहायचं गुणिले खप. गुणिले खप आणि बरोबर लिहायचं उत्पन्न. मगाशी हे सूत्र तुम्ही वहीमध्ये लिहून घेतलेलं आहे. वस्तूची किंमत गुणिले खप बरोबर उत्पन्न. आता या उदाहरणामध्ये मी सुरुवातीला 100 मानायचं. वस्तूची किंमत 100 मानायची आणि झालेला खप पण 100 मानायचा आणि या दोघांचा गुणाकार येणार मग एकावर 4 शून्य म्हणजे 10,000. आता वस्तूच्या किमतीत 10% वाढ झाली म्हणजे 100ची किंमत होणार 110. खप मात्र 10% कमी झाला. मग 100तून 10 वजा केल्यानंतर खप किती होणार? 90. आणि मग हा गुणाकार केला तर 11 99 आणि त्याच्यावर 2 शून्य. आता मूळच उत्पन्न होतं 10,000 आणि नवीन उत्पन्न झालं 9,900 म्हणजे तर उत्पन्नात काय झाली? घट झाली. मग कितीनं घट झाली तर 10,000 मधून 9,900 वजा करायचं म्हणजे 100 रुपयाने काय झाली? घट झाली. 100 रुपये काय झाली? घट. पण तुम्हाला काय विचारलंय? शेकडा घट विचारलेले आहे किंवा शेकडा तोटा विचारलेला आहे. घट म्हणजे तोटा. मग शेकडा तोटा काढायचं सूत्र काय? शेकडा तोटा म्हणजे शेकडा घट बरोबर घट छेद खरेदी किंमत किंवा मूळ उत्पन्न.
मग घट किती आहे 100 छेद मूळ उत्पन्न किती आहे तर 10,000 आणि मग गुणिले 100. आता हे वरचं 4 शून्य खालच्या 4 शून्याला गेलं म्हणजे 1% तोटा 1% घट म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असं आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असं आहे. 25.2 मध्ये ही 8 उदाहरणं होती. आता 25.3 पाहूया. 25.3 मधलं पहिला प्रश्न पहा. 240 लिटर दुधाच्या द्रावणात 4% मलईचं प्रमाण, इथं 4 नाही 8 आहे बघा, चुकून 4 झालं मॅडम. 240 लिटर दुधाच्या द्रावणात 8% मलईचं प्रमाण आहे. 160 लिटर दुधाच्या द्रावणात 15% मलईचं प्रमाण आहे. जर दोन्ही द्रावणं एकत्र केली तर त्या मिश्रणात मलईचं शेकडा प्रमाण किती असेल. आता आपण काय करूया, अगोदर 240 लिटर दुधामधील मलई काढूया. त्या टाईपचं गणित आपण सॅम्पल मध्ये पाहिलं होतं बघा. 240 चा किती टक्के करू 8%, म्हणजे 8% लिहायचं कसं 8/100 8/100. आता हा 1 0 या एका झिरोला कॅन्सल झाला. आता 24 आणि 8चा गुणाकार 8 चौक 32 चला 3 8 2 16 आणि 3 19 आणि भागिले 10. 1 दशांश अलीकडं म्हणजे 19.2 म्हणजे 240 लिटर दुधाच्या द्रावणामध्ये 19.2 लिटर मलई सापडली. आता पुढचं वाक्य बघा, 160 लिटर दुधाच्या द्रावणात 15% मलई. याचा अर्थ 160 चं 15% आपण करूया. 160 गुणिले 15% म्हणजे 15/100. इथं पण मगाशी प्रमाणे एका झिरोला 1 0 गेला. 16 आणि 15चा गुणाकार करताना 15 सक 90 हा चला 9 15 गे 15 9 किती 24 240 आणि छेद 10. इथं पण एका शून्याला 1 0 गेला. किती राहिलं मग 24 लिटर मलई सापडली 160 लिटर दुधामध्ये. आता दोन्ही द्रावणं एकत्र केली. अगोदरचं दूध होतं 240 लिटर आणि आताचं दूध आहे 160 लिटर. 240 आणि 160 ची बेरीज किती आली 400. मग एकूण 400 लिटर दूध आहे आणि या 400 लिटर दुधामध्ये मलई किती सापडली 19.2 लिटर आणि 24 लिटर यांची बेरीज करा. अगोदर आपण पूर्णांकाची बेरीज करू. 9 आणि 4 13 चला 1 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि वरचं 0.2 म्हणजे 43.2 लिटर काय सापडली मलई सापडली. आणि विचारलंय शेकडा प्रमाण, शेकडा म्हणजे 100ला प्रमाण विचारलंय. मग 100ला किती, तर तिरकस गुणाकार करायचा. तिरकस गुणाकार म्हणजे 100 गुणिले 43.2 आणि 400 ते छेदामध्ये येणार. आता या 2 शून्याला हे 2 शून्य गेलं, करूया भागाकार. 4 1 4 4 0 0 3 2 32 4 8 32 म्हणजे 10.8% एवढं त्या मलईचं शेकडा प्रमाण आहे. मग 10.8 पर्याय क्रमांक 4 आहे. पर्याय क्रमांक 4 आहे. एका पुस्तकाची किंमत 20% कमी केल्यास खप 25% वाढला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीनं फरक पडला. बघा ह्या टाईपचं तिसरं उदाहरण आहे. अगोदर पुस्तकाची किंमत आपण किती मानायची 100, आता लिहित नाही मी, आणि खप किती मानायचा 100 आणि उत्पन्न किती येणार मग 10,000. कोणतं सूत्र वापरलं, पुस्तकाची किंमत गुणिले खप बरोबर उत्पन्न. आता पुढे काय, पुस्तकाची किंमत 20% कमी केली म्हणजे 100तून 20 वजा केल्यावर पुस्तकाची किंमत किती होणार 80
आणि खप 25% वाढला म्हणजे 100त 25 मिळवा. 125 रुपये काय झाला? 125 खप झाला. आता यांचा गुणाकार करू. 0 ला 0, 8 पंचे 40, 7 ला 4, 8 दुनी 16, 4 20, 7 2, 8 1 8 2 10. म्हणजे मूळच उत्पन्न पण 10,000 आणि नवीन उत्पन्न सुद्धा 10,000. मग या दोघांमध्ये कितीचा फरक पडला अगोदर आपण काढूया. मग 10,000 वजा 10,000 समान संख्यांची वजाबाकी किती असते? 0. म्हणजे फरक नाही. पर्याय क्रमांक 4 फरक नाही. एका परीक्षेत 25% विद्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्ण झाले, 20% विद्यार्थी गणितात अनुत्तीर्ण झाले व दोन्ही विषयात 15% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. तर त्या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले? असा हा प्रश्न आहे पहा. प्रश्न क्रमांक 3. आता पहा, इंग्रजीमध्ये इथं मी इंग्रजीसाठी ई लिहितो, पूर्ण लिहित नाही मी. ई म्हणजे इंग्रजी. इंग्रजी या विषयामध्ये 25% काय आहेत? नापास आहेत. 25% काय आहेत? फेल आहेत. फेल. मग पास किती टक्के? 75% काय येणार? पास येणार. आता दुसरा विषय घेऊया गणित. गणितला आपण इंग्रजीमध्ये मॅथमॅटिक्स म्हणतो, एम. मॅथमॅटिक्स विषयामध्ये 20% फेल आहेत. 20% काय आहेत? फेल आहेत. मग 100तून 20 वजा केल्यानंतर 80% काय आले? पास आले. 80% पास. आता दोन्ही विषयाला मी बोथ लिहितो. बोथ म्हणजे दोन्ही. बोथ विषयामध्ये फेल किती टक्के आहेत? 15%. दोन्ही विषयामध्ये 15% फेल आहे. आता फक्त इथे लिहितो, फक्त ओनली इंग्रजी, फक्त इंग्रजी विषयामध्ये फेल किती? फक्त इंग्रजी विषयामध्ये फेल किती? आता तुम्ही म्हणसाल सर मग काय सांगितलं इंग्रजी विषयामध्ये 25% फेल आहेत, पण सांगितले दोन्ही विषयामध्ये 15% फेल आहेत. फक्त इंग्रजी विषयात फेल काढायचं असेल तर या 25 मधून हे 15 वजा करायचं, म्हणजे फक्त इंग्रजी विषयामध्ये 10% फेल आहेत. फक्त इंग्रजी विषयामध्ये 10% फेल आहेत. आता ओनली मॅथमॅटिक्स मध्ये फेल काढूया आपण. ओनली एम म्हणजे फक्त गणित विषयामध्ये फेल. आता गणितामध्ये फेल 25% होते आणि दोन्ही विषयामध्ये फेल 15%. मग ह्या 20 मधून 15 वजा करा, 5%. म्हणजे 5% विद्यार्थी फक्त गणित विषयामध्ये काय असणार आहेत? फेल असणार आहेत. आता आपण काय करूया, दोन्ही विषयातील फेल 15, फक्त इंग्रजी विषयात फेल 10 आणि फक्त गणित विषयात फेल 5, असं 30% विद्यार्थी. म्हणजे 30% विद्यार्थी काही एका विषयात नापास आहेत, काही दोन्ही विषयात नापास आहेत. म्हणजे 30% विद्यार्थी फेल आहेत. आपल्याला विचारलंय किती टक्के विद्यार्थी पास आहेत. मग 100 मधून आपण 30 वजा केलं तर 70 वजाबाकी येते. मग 70% विद्यार्थी पास आहेत. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. पर्याय क्रमांक 3 हे आहे. त्यानंतर चौथा प्रश्न, बसच्या तिकिटाचे दर 20% न वाढले, 6 महिन्यानंतर पुन्हा तिकिटाच्या दरात 10% न वाढ झाली, तर मूळ दरात किती टक्के वाढ झाली? आता आपण मूळचा जो तिकिटाचा दर आहे तो 100 मानूया. काय मानूया? 100. आता बघा, 100 रुपयाची तिकिटाची किंमत मूळची आहे, 20% वाढ झाली म्हणजे या 100% 20% वाढ झाली, म्हणजे 100चा आपण 120% काढूया. 100त 20 मिळवायचं आणि त्याचा टक्के करायचं.
मग ह्या 100ला छेदातलं 100 वजा करायचं, कॅन्सल करायचं. म्हणजे 20% वाढ झाल्यामुळे 100ची 120 तिकीट झाली. आता 120चा किती टक्के करायचा बघा पुन्हा. पुन्हा तिकिटाच्या किमतीत 10% वाढ झाली. 10% म्हणजे 100त 10 मिळवायचं, 110% करायचं. किती करायचं? 110%. आता अंशातील हे 2 शून्य छेदातील या 2 शून्याला कॅन्सल करू. 11 दुनी 22, हातचाला 2, 11 एके 11 आणि 2 13. 132 झाली. म्हणजे नंतरची जी तिकिटाची किंमत आहे ती 132 झाली. मग 132 मधून मूळची जी किंमत आहे ती वजा करू. म्हणजे किती टक्के वाढ झाली कर. 132 मधून 100 वजा करा, 32. 32% वाढ म्हणजेच पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, एका वस्तूची किंमत 20% वाढली, काही दिवसांनी पुन्हा 20% कमी झाली. आता असं गणित आलं की वस्तूची मूळ किंमत आपण 100 घ्यायची. किती घ्यायची? वस्तूची मूळ किंमत 100 घ्यायची. आता 20% वाढली म्हणजे किती टक्के करायचं रे 100चा? 120% करायचं. किती टक्के करायचं? 120%. मग 120/100. आता या 100ला हे 100 गेलं, 120 येते पहा, 120. आता 120च पुन्हा 20% कमी झाली बरं का. आता 20% कमी झाली म्हणजे 100तून 20 वजा करायचं, म्हणजे आता 80% करायचं. किती करायचं? 80%. आता या 2 झिरोला हे 2 झिरो कॅन्सल. मग 12 किती? 96. आता बघा 96 किंमत झाली. किती झाली? 96. मग आता 100 मूळची वस्तूची किंमत होती आणि शेवटी झाली 96. म्हणजे किती रुपयाने कमी झाली? 4 न. 100मध्ये 4% घट झाली, 4% कमी. 4% कमी म्हणल्यावर पर्याय क्रमांक किती? 3. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. अशा पद्धतीनं आजच्या तासिकेला आपण शेकडेवारी अर्थातच शतमान या घटकावर आधारित स्वाध्याय 25.2 आणि 25.3 पाहिला. आणि अजूनही कोण आपला व्हिडिओ पाहणारे विद्यार्थी असतील त्यांनी जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वांनी कंपल्सरी सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल, नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला मोफत पाहायला मिळतील. ठीक आहे, बस करूया. ओके, बाय.